श्रीरामनवमी बॅनर PLP तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ही PLP एडिटेबल PLP आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि यामध्ये 3 स्टेपमध्ये मी तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे. पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करू. सुरुवातीला मी श्रीरामांची एक प्रतिमा तुमच्यासमोर घेतलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. जेणेकरून लाईक केल्यास मग तुम्ही पुढे अजून व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईन. पुढे हे घेतल्यानंतर आपण एक शेप घेतलेला आहे. हा तुम्ही पाहू शकता शेप आहे ही लाईन आणि त्यावर आपण जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम या 4दा आपण इथे टाईप केलेला आहे. त्यानंतर पुढे आपण एक शेप घेतलेला आहे. जांभळ्या कलरचा तो सुद्धा त्यावर आपण आपलं मेन जे आहे ते आपण त्याच्यावर टाकू शकतो. जसं की तुम्ही पाहू शकता श्रीरामनवमीच्या सर्व रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा. हे जे टेक्स्ट आहे हे एडिटेबल टेक्स्ट आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता जे तुम्हाला फॉन्ट वापरता येतील ते. आणि यात जे 2 फॉन्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. पण पुढे व्हिडिओकडे वळू. पुढे जात असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे मी तुम्हाला एक पक्ष्यांचा इथे थवा दिलेला आहे. हा जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, अन्यथा तुम्ही काढू शकता. मी ठेवलेला आहे PLPमध्ये. पुढे तुम्ही पूर्ण व्यवस्थित बॅनर पाहू शकता. आपण अर्धा बॅनर आपलं तयार इथे झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. त्यानंतर पुढे आपण या सर्व PLP PNG आणि लिंक म्हणजे जे फॉन्ट लिंक आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेले आहे. ते तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला अजून फॉन्ट हवे असतील तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला देवनागरी आणि कोणतेही फॉन्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते मी तुम्हाला फ्रीमध्ये देऊन देईल. त्यानंतर तुम्हाला PNG जर अजून कोणत्या PNG पाहिजे असतील तर तुम्ही ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची PLP हवी असेल तर मला सांगा, मी तुम्हाला लगेच तयार करून देईल. त्यानंतर पुढे आपण याच्या अगोदर वाढदिवस PLP तयार केलेल्या होत्या. त्याच्या 2 लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर पुढे आपण व्हिडिओला अजून पुढे सुरुवात करू. महत्त्वाचे म्हणजे खाली जे आपण एक घेतलेली लाईन घेतलेली वेक्टर म्हणून एक घेतलेला आहे. तो एकदम महत्त्वाचा डिझाईन वेक्टर आहे. त्यावर तुम्ही शुभेच्छुक म्हणून तुमचं नाव किंवा तुमचा नंबर हे तुम्ही तिथे टाकू शकता. आणि जे आपली पूर्ण PLP तयार येथे झालेली आहे. आणि माझ्या खालती नाव पण दिलेलं आहे शुभेच्छुक रोहित ग्राफिक्स. तुम्हाला सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही लाईक केलं तर मला अजून पुढे व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम होणार नाही. पहिला पासवर्ड आहे 17. आपला पहिला पासवर्ड मी आता सांगितलेला आहे 17 पासवर्ड सांगितलेला आहे. व्हिडिओ झालेला नाही. पुढे अजून व्हिडिओ आहे 2 पासवर्ड आपले बाकी आहे. आता मी तुम्हाला PNG कशा बनवतात हे इथे दाखवणार आहे. PNG कशा बनवतात ते आधी आपण सर्व लॉक करून घेऊ. यामध्ये डिझाईन PNGमध्ये आपल्याला एक PNG तुम्हाला सांगतो मी. ही PNG तुम्ही कोणत्याही वाढदिवस बॅनर असो, लग्नपत्रिका असो किंवा कोणतीही म्हणजे निमंत्रण पत्रिका असो किंवा असं डिझाईनवाले बॅनर असो, याच्यात तुम्ही कोणतेही याच्यात जी PNG आहे ती तुम्ही वापरू शकता. दुसरा पासवर्ड आहे एप्रिल. मी तुम्हाला आत्तापर्यंत 2 पासवर्ड सांगितलेले आहे. याला PNG करण्यासाठी तुम्हाला या 4थ्या ऑप्शनवर जायचं आहे. त्यानंतर ते ट्रान्सफर्ड नाव आहे त्यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर इथं मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे जाऊन सेव्ह हॅज इमेज या ऑप्शनवर जायचं आहे. इथे जे कस्टम आहे त्या ठिकाणी तुम्हाला अल्ट्रा हे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जे PNG आहे हे PNG फिरवू द्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह टू गॅलरी याच्यावर दाबून तुम्ही हे तुमचे जे PNG आहे ही तुम्ही सेव्ह करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर पुढे अजून 2 PNG एकसाथ हव्या असतील तर काय करायचं आहे. आता जर तुम्हाला 2 PNG एकसाथ हव्या आहे तर तुम्हाला मी एक नवीन सांगतो. आता तुमचं नाव शुभेच्छुक आणि ते मागचं जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे जी आपण लाईन दिलेली आहे ती एकसाथ तुम्हाला पाहिजे असेल तर समोर जायचं. इथे मी माझं नाव टाकलं आहे तर तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. त्यानंतर याला पुन्हा तुम्ही सेव्ह करून घ्यायचं. ट्रान्सफरमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं. जर तुम्हाला यावरून पुढे यायचं असेल म्हणजे सर्व तुम्हाला मागचे बॅकग्राऊंड वगैरे आठवायचं असेल तर तुम्ही एका सेकंदात तुम्ही ते आठवू शकता. झालं तुमचं बॅकग्राऊंड पहिल्यासारखं इथे झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही जे लॉक केलेलं आहे ते तुम्हाला पुन्हा मी आणून दाखवतो. या ठिकाणी याच्या पूर्ण व्यवस्थित त्या पद्धतीने मी तुम्हाला आणून दाखवलं आहे. शेवटचा पासवर्ड आहे 2024. मी तुम्हाला 3 पासवर्ड या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जर तुम्ही लाईक केलं तर मी पुढे अजून व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईल. कारण की तुम्ही जर मला लाईक केलं नाही तर मला समजणार नाही की तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे की नाही आवडत आहे म्हणून. त्यामुळे कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.